इयत्ता 6वी, विषय मराठी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेत, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे. शिक्षक खान शबाना. धडा 5वा. बाकी 20 रुपयांचं काय? अध्ययन निष्पत्ती. पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, घटना, मुद्दे स्वतःच्या भाषेत कथन करतात व लिहितात. दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तयार असलेल्या निस्वार्थी वृत्तीच्या एका निरागस मुलाचे वर्णन लेखकाने केले आहे. या मुलाबद्दल विकासच्या साहेबांचा गैरसमज होतो. त्यांचा हा गैरसमज कसा दूर होतो हे या पाठातून लेखकाने संवेदनशीलतेने स्पष्ट केले आहे. मी आत येऊ शकतो का सर? हातातल्या फाईली सावरत विकासने विचारले. साहेब कुठली तरी फाईल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले. आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले अन तक्रारीच्या सुरात बोलले, विकास सर, कालच्या त्या मुलानं मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाबिलिंदर असतात. तुम्हाला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. 100ची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली. एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटले आपण आपल्या खिशातून साहेबांना 80 रुपये काढून द्यावे, पण त्याने तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून. काही सांगू नका. यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले? साहेब म्हणाले. नाईलाजाने विकासने हो म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते. राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेव्हणी टाटा कॅन्सर सेंटर बी विंगमध्ये दाखल झाली होती. विकास सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचवायला जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होती. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता. एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. फार तर 10-11 वर्षाचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने उरलेले अन्न देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले आणि बरेच काही विचारले. तुझे नाव काय? तू कुठला? इथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतोस? वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातला एके खेडेगावचा 5वी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने 1 महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती झाली होती. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणीच नव्हते. एका झोपडीवजा घराशिवाय त्याच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते, जास्त लांब जाऊ नको, कोणाच्या वस्तूला हात लावू नको. तो तिथंच बाहेर फिरायचा. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकुळ होऊन इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचरा कुंडीतून फेकून देतात. ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर. त्याने एक पुठ्ठा घेतला. त्यावर लिहिले, उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकायले देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला तर तो, राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो, म्हणून बिनधास्त निघून जायचा. बी विंगमधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे.
पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला, म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासची पाण्याची बाटली पोचवू लागला. हे काम राजू आनंदाने करी. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले. असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांना दिली. त्यावेळी साहेब म्हणाले, 20 रुपये सुट्टे नाहीत, 100ची नोट आहे. त्यावर राजू म्हणाला, सर द्या ती नोट, मी 80 रुपये आपल्याला आणून देतो. साहेबांची 100 रुपयांची नोट घेऊन राजू गेला. तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवलं असेल का? काय झालं असेल नक्की? विकास विचारात गडला. तेवढ्यात सर आत येऊ का? राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ये बोल, काय काम आहे? सर मी इरफान, राजूचा मित्र. बोलता बोलता त्याने खिशातून 100ची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, सर ही नोट राजूने तुम्हाला मला द्यायला सांगितली आहे. राजू आणि साहेब दोघेही चकित झाले. राजू कुठं आहे? विकासने विचारले. सर तो कालच गावाला गेला. साहेब म्हणाले, का? त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हाला द्यायला सांगितली होती. असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला. विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, विकास मला माफ करा. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे. त्या मानानं मी फार अनुभवशून्य आहे. या नोटेतले 80 रुपये माझे आहेत, पण बाकी 20 रुपयांचं काय? यावर विकासही निरुत्तर झाला. धन्यवाद.